हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आता तुळजापूरमध्ये आलेलो आहे आणि 5 वाजले संध्याकाळचे. चला तर मग आता आपण दर्शनाला जाऊ. तर फायनली आम्ही दर्शनासाठी आतमध्ये आलेलो आहे आणि आईने सांगितलेलं की देवीसाठी ओटी घेऊन जाताना, तर इथे आम्ही ओटी घेतली आणि आता आम्ही आतमध्ये दर्शनासाठी निघालो आहे. तुळजापूरच्या मंदिराच्या इथे मी बसलेली आहे आणि मकर संक्रांती आहे. सगळ्या बायका फुगडी वगैरे घालत आहेत, हळदी कुंकू करत आहेत. त्यामुळे 5 ते 6 पुरुषांना एंट्री दिलेली नाही आहे दर्शनासाठी. त्यामुळे आम्ही बाहेरच थांबलेला आहे आणि मी तुम्हाला आता बायका हळदी कुंकू वगैरे करतात ते दाखवते. बघा ना, अजूनही आपली संस्कृती किती जपली जाते. म्हणजे सगळ्या बायकांनी सगळ्यात पहिल्यांदा हळदी कुंकू आपल्या देवी आईला, तुळजा आईला घातलं, तिला वाण दिलं आणि त्यानंतर मग बाहेर येऊन एकमेकींना वाण देत होत्या, हळदी कुंकू घालत होत्या आणि किती सुंदर तयार झालेल्या सगळ्या. खूप छान छान साड्या नेसलेल्या, ते गजरे, हे सगळं बघून आहे ना मला गावाकडची एकदम वाईब आली. कारण माझ्या माहेरी असंच केलं जातं. सगळ्या गावातील बायका एकत्र मंदिरात येतात, देवाला हळदी कुंकू घालतात, वाण देतात आणि मग तिथेच बसून फुगड्या वगैरे घालतात, एकमेकींना वाण देऊन, हळदी कुंकू घालून, तिळगुळ वगैरे देऊन घरी येतात. आणि सेम तशी वाईब मला तिथे येत होती. आणि सगळ्यात मेन म्हणजे छान वाटलं की अजूनही आपली संस्कृती जी आहे ना, ती अशीच पिढ्यानपिढ्या पुढे चालते. ते बघून छान वाटलं. आणि हा जो वारसा आहे ना, हा असाच नेहमी चालत राहावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मी सगळ्या स्त्री शक्तीसाठी एवढंच म्हणेन की विसरून जा दुःख तुझे हे मनालाही देतू विसावा, विसरून जा दुःख तुझे हे मनालाही देतू विसावा, आयुष्याचा पतंग तुझा हा प्रत्येक क्षणी गगनी भिडावा, आयुष्याचा पतंग तुझा हा प्रत्येक क्षणी गगनी भिडावा. मला तिथे थोडा वेळ बसता आलं. थोडा वेळ का, अर्धा पाऊण तास मी एकटी शांत बसले, गायत्री मंत्र म्हटला आणि मला आहे ना तिथे देवीचं असं वास्तव्य असं फील होत होतं की ती तिथे राहते देवी आणि आपल्याकडे पाहते, सगळ्यांना आशीर्वाद देते. आणि तिथे जे एक वाईब होती ना, ती खूप अशी मला स्ट्रॉंग फील होत होती. अंगावर अक्षरशः काटा येत होता, असं भारावून आल्यासारखं येत होतं. तर मी थोडा वेळ तिथे बसले आणि अभिची पण वाट बघत होते, कारण त्यांना अजून आतमध्ये सोडलं नव्हतं. तर मला त्या सगळ्या वातावरणात हा जो काही थांबायचा, राहायचा किंवा ते फील करायचा जो अनुभव आला ना, तो खरं शब्दात सांगणं खूप अवघड आहे. त्यानंतर अभि पण आले. अभिंचं जसं दर्शन झालं तसं आम्ही दोघं पण बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ह्या आम्ही ग्रीन कलरच्या बांगड्या हातात भरल्या. ग्रीन कलरच्या असतात या, ह्याच्यावर येलो डार्क कलरचे डॉट डॉट असतात. हातात घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात. असं म्हणतात की इथे आल्यानंतर ह्या बांगड्या भरायच्या असतात. तर या बांगड्या वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो. आम्हाला आता अक्कलकोटला जायचं होतं आणि अक्कलकोटला जाण्यासाठी 2.5 तास तरी लागतील असं दाखवत होतं. तर आम्ही तिथून अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. तर अक्कलकोटला गेल्यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी नक्की चॅनलवर अपलोड करेन. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.